जय जय रूपा रघुमाई रूपा रघुमाई रूपा रघुमाई रूपा रघुमाई रूपा रघुमाई रूपा पुरुष मंडळी पुढे सरा. चला या रामदासाना इकडे पुढे या या पुढे सरा. रामकृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी साजनी झाले हो साजनी सुख झाले हो साजनी. हो रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी मामुली झाले हो साजनी सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल
म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरमा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर आपण देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरी जय जय राम जय जय राम ब्रह्मरस घेई काढा जेने पिढावारे जन पीडा वारेला जन पीडा वारेला ब्रह्मरस काढा जन पीडा वारेला जन पीडा वारेला तेने बिरावारे हा ब्रह्मरस घेई काढा जन पीडा वारेला जन पीडा वारेला जन पीडा वारेला ब्रह्मरस घेई काढा तेने पिढावारे तेने पिढावारे तेने पिढावारे पथ्य नाम विठोबाचे पथ्य नाम विठोबाचे नाम विठोबाचे पथ्य नाम विठोबाचे अनिक वाचन सेवी अनिक वाचन सेवी अनिक वाचन सेवी पथ्य नाम विठोबाचे अनिक वाचन अनिक वाचन अनिक वाचन ओ गाय साजाय अनिक काय शुल्लके अनिक काय शुल्लके अनिक काय शुल्लके भवरो गाय साजाय अनिक काय शुल्लके अनिक काय दोर अनिक काय सुरके पथ्य नाम विठोबाचे नाम विठोबा पथ्य नाम विठोबाचे नाम विठोबा पथ्य नाम विठोबा अनिक वाचन सेवी अनिक वाचन सेवी अनिक वाचन सेवी पथ्य नाम विठोबाचे अनिक वाचन सेवी अनिक वाचन सेवी अनिक वाचन सेवी कामने नवे हे वादा अनिक कदा भूतांचे अनिक कदा भूतांचे अनिक कदा भूतांचे तुका
कदा भूतांची अनेक कदा भूतांची तुका म्हणे कथा बुडाची अनेक कथा बुडाची अनेक कथा बुडाची पथ्य नाम विठोबाचे पथ्य नाम विठोबाचे पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचन सेवी अनेक वाचन सेवी पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचन सेवी पद्य नाम विठोबाचे अनेक वाचन देवी अनेक वाचन देवी विठोबार कुमारी ओंकार कुमारी विठोबार कुमारी ओंकार हरि जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी हरे हॅलो 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 वर करा माईक बाबा करा वर अजून घ्या वर घ्या हरी ब्रह्मरस घे काढा ब्रह्मरस घे काढा ब्रह्मरस घे काढा ब्रह्मरस घे काढा माऊली 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 ब्रह्मरस घे काढा ब्रह्मरस घे काढा काढा ब्रह्मरस घे काढा ब्रह्मरस घे काढा जेने पीडा वारला जेने पीडा वारला वारेल पथ्य नाम विठोबाचे पथ्य नाम विठोबाचे पीडा वारेल हरी हरी तेने पीडा पीडा वारला पथ्य नाम विठोबाचे
सेवी वाचन सेवी अनिक वाचन सेवी अनिक अनिक वाचन सेवी 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 आई अनिक वाचन सेवी अनिक वाचन सेवी पथ्य नाम विठोबाचे माऊली पथ्य नाम विठोबाचे अनिक वाचे न सेविये अनिक वाचन अनिक वाचन सेवी अनिक वाचन सेवी पथ्य नाम विठोबाचे पथ्य नाम
काढा ब्रह्मरस घेई काढा जेने पिडा वारेल पथ्य नाम विठोबाचे अनिक वाचे न सेवी भवरोग ऐसे जाय अनिक काय शुल्लके पथ्य नाम विठोबाचे अनिक वाचे न सेवी तुका म्हणे नवे बाधा तुका म्हणे नवे बाधा अनिक कदा भूतांची पथ्य नाम विठोबाचे अनिक वाचे न सेवी विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्या परम पुंडरिकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपदाने सत्य विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपदाने सत्य विस्तारू बाबाजी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री गुरुचरण ते नमस्कारो नियाता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी करुणा करा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह
तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी तो कळा कुसरी काहीच नेने परंतु बोलतो वचने अतिभाविक तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी ब्रह्मरस घेई काढा जेने पिडा वारेल पथ्य नाम विठोबाचे आणिक वाचे न सेवी बघा दत्त जयंती निमित्त चालू असलेला हा अखंड हरिनाम यज्ञ अहिनवेवाडी इथे विष्णुपंत महाराज ढामाले यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला दरवर्षीप्रमाणे वर्ष 44वे आणि हा ज्ञानयज्ञ अखंड चालू असलेला आणि ज्यांच्या सौजन्याने आज मला ही सेवा करण्याची योग आला त्या आमच्या संगीताताई बघा अभंग जो घेतलेला आहे तो कळस्थानी पोचलेले आमचे तुकाराम महाराज वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे आहे का नाही तुका झालासे कळस भजन करा सावकाश असे तुकाराम महाराज आणि त्यांचा हा अभंग आहे नाम प्रकरणातील 4 चरणाचा ते पथ्य सांगतात या अभंगामध्ये आपल्याला काय करायचंय जर तुम्हाला जर विठोबाचं नाम घ्यायचं असेल तर काय पथ्य आहे आणि तुम्हा साधू संतांच्या सेवेसाठी घेतलेला हा अभंग माझ्या वाटेला आलेला आजचं हे पहिलं पुष्प म्हणून आपण काय करू एकाचा साधू संतांना वंदन करूया श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत मस्तक माझा वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या अशी ही पावन भूमी पवित्र भूमी आहे आमची जिथं बाबाजी चैतन्यांना येऊन काय मिळालं बाबाजी चैतन्यांच्या सान्निध्यात येऊन तुकाराम महाराजांना काय मिळालं म्हणतात ना मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आम्हाला मिळालं का एवढी वर्ष झालेत तो आम्ही विचार करायचा आहे सप्ते करायचेत ना आपल्याला दरवर्षी सप्ताह करायचा आहे दत्त जयंतीला करायचा रामनवमीला करायचा कृष्णाष्टमीला करायचा पण संत जे सांगतात मस्तक आहे पायावरी या वारकरी संतांच्या ते आपल्याला धन लाभलं का जे तुकाराम महाराजांना मिळालं बाबाजी चैतन्यांच्या सान्निध्यात येऊन काय केलं माझ्या तुकाराम महाराजांनी धर्माचं रक्षण केलं धर्माचं रक्षण आणि संत अवताराला येतात ना धर्माचं रक्षण करण्यासाठीच येतात धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे धर्माचे पालन
धर्माचं पालन करण्यासाठी संतांचा अवतार असतो. पाखंडाचं खंडन करण्यासाठी. आणि काल माझ्या बाबांना राष्ट्रीय संत पुरस्कार मिळाला. असे संत असतात ते जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे. कारण त्यांचा सगळा जो देहावर जे उदार झालेले असतात, कारण त्यांना काय करतो, बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून येतो कळवळा म्हणून न देखवे डोळा आणि येतो कळवळा म्हणून या. कुठे बुडतोय आपण सगळेजण, कोणत्या भवसागरामध्ये बुडतोय. म्हणून साधू संतांना आपला कळवळा येतो, त्या माऊलीला आपला कळवळा येतो. असे संत आहे, जगाची माऊली झाले. माझे ज्ञानोबाराय संतांना एक कळवळा येतो बरं का फक्त आपला. कारण का त्यांनी समाजाचं अधिष्ठान ओळखलेलं असतं. काय आहे समाजाचं अधिष्ठान? ज्याला समाजाचं अधिष्ठान कळाले ना, तोच धर्म जागवण्याचं काम करू शकतो. म्हणून आमचे साने गुरुजी काय म्हणतात, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. जगी जे बिना पद दलित, जगी जे बिना पद जलित यादा कोणी उठवावे. जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. कोणाला कळवळा येतो? फक्त साधू संतांना कळवळा येतो बरं का. कारण म्हणतात ना, ते फक्त आपल्या उद्धारासाठी आलेले असतात. धर्म जर कळाला ना, आपला बाबा म्हणतात धर्म तर रक्ताचे पाट वाहतील, आणि जर धर्म कळाला तर अंगचे कपडे सुद्धा काढून देतील, असा धर्म आहे. हो, धर्म फक्त संतांना कळाला. संतांना धर्म कळाला म्हणतात. एकनाथ महाराज एकनाथी भागवतात सांगतात की धर्मामध्ये धर्म स्वस्वरूपी राहणे हाच खरा धर्म. स्वस्वरूपी म्हणजे काय? आपल्या वाट्याला आलेले जे कर्म आहे ते यथासांग करणे, यालाच धर्म म्हटलेलं आहे. पण ते कर्म करताना त्याच्यामधला जो मी करता तो काढून टाकायचा. माझ्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते यथासांग करायचंय, पण करणारा कोणीतरी माझ्याकडून करून घेणारा वेगळाच आहे. कोण आपल्याला चालवतोय, कोण बोलवतोय? जन्म आणि मृत्यू त्याने त्याच्या हातात ठेवलेले आहेत. कशासाठी? जन्म आणि मृत्यू त्याच्या हातात ठेवले आहे का आपल्या हातात मानवाच्या? नाही, त्याने त्याच्याच हातात ठेवले जन्म आणि मृत्यू. कोण जन्माला कधी येणार आणि मृत्यू कधी येणार आहे कोणालाही माहीत नाही. पण आपण इथं किती येऊन गाफील झालेलो आहे.
क्षणाचा भरोसा नाही आपल्याला, क्षणाचा. शिकविता धनी वेगळाची वेगळाची, शिकविता धनी वेगळाची वेगळाची, शिकविता धनी वेगळाची वेगळाची, शिकविता धनी वेगळाची. साळुंके मंजूळ बोलत सेवानी, साळुंके मंजूळ बोलत सेवानी, शिकविता धनी वेगळाची, शिकविता धनी वेगळाची, शिकविता धनी वेगळाची, शिकविता धनी वेगळाची. ओ शिकविता धनी वेगळाची वेगळाची, शिकविता धनी वेगळाची वेगळाची, शिकविता धनी वेगळाची वेगळाची, शिकविता धनी वेगळाची. शिकविता धनी वेगळाची. कारण का? साळुंकी मंजुळ बोलत सेवाणी. जरी आता तुम्हाला इथं दिसत असेल ताई बोलतात ते, पण याच्या मागची जी सत्ता आहे ना, ती त्या संतांची आहे. कारण मी बोलविल्या वेद बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राण हले. आणि जगाशी चालिता. त्या देवाला आपल्याला ओळखायचे सगळ्यांना, आणि त्या देवाला ओळखण्यासाठी तो ब्रह्मरस घ्यायला पाहिजे. जर ते ब्रह्म जाणलं ना, तर ब्रह्मरसाची गोडी लागन, तशी नाही लागायची. हा, आपण स्वतः म्हणतात ना, मगाशी झालं धर्म काय? धर्म म्हणजे प्रेम, एकमेकाला प्रेम देणं आणि घेणं. माऊलींनी माझ्या प्रतिज्ञा केली, ए मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, घेणे देणे वरी सुखची होऊ दे या जगा. ते म्हटले का सोम्या गोम्याला किंवा याला एकट्याला? सगळ्या जगाला सुख होऊ दे. असा ब्रह्मविद्येचा सुकाळ आहे का आज? आज ब्रह्मविद्येचा सुकाळ आहे का दुष्काळ आहे? हा, दुष्काळ दुष्काळ. माऊलींच्या काळात होतं आणि आता कसं आहे? आता सुकाळ आहे का हो? रोज एवढी कीर्तनं चाललेत, सप्ते चाललेत, प्रवचनं चालली, दशक्रियेची प्रवचनं चालली. आहे का सुकाळ? हा, अहो ते सुकाळ होण्यासाठी आहे ना, खरे संत भेटले पाहिजेत. आणि खरे संत कोणते? धर्माची व्याख्या, स्वस्वरूपी राहणे, आपल्या स्वतःच्या स्वरूपाची ओळख करून देणारे संत भेटले पाहिजेत. त्याची संत ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांचा हेत विठ्ठली, संत ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांचा हेत विठ्ठली. त्याची संत ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांचा हेत विठ्ठली, त्याची संत ज्यांचा हेत विठ्ठली, त्याची संत ज्यांचा हेत विठ्ठली, संत ज्यांची ज्यांचा हेत विठ्ठली. राधे राधे विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठली. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले, नेनती काही टाना टोना, नामस्मरणा वाचोनी. त्यांच्याकडं काही नसतं नामस्मरणाशिवाय. ते नामस्मरण एवढं सोपं आहे का? सहज मिळेल का आपल्याला? हा, तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगतात, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती. कोणाला उद्देशून म्हणाले ते? हा, उद्देशून केले आपल्याला. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या. आपल्या हातात ते पाप आणि पुण्य. आपल्याला काय करायचे ते म्हणतात ना, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मग आपल्याला काय करायचंय? आपला जो स्वधर्म आहे, तो स्वधर्म आपल्याला यथासांग करायचा आहे. धर्म जर कळाला ना, तरच आपल्याला ते ज्ञान काय ते कळू शकतं. मग असा जो धर्म आहे, तो धर्माचं पालन माझ्या साधू संतांनी केलं. तो धर्म जर कळून घेतला तर निश्चित आपण त्या स्थळापर्यंत पोहोचू शकतो.
आणि त्याच्यासाठीच आपल्याला जन्म झालेला आहे, स्वधर्माचं पालन करण्यासाठी. माऊली सुद्धा पहिल्याच अध्यायात सांगतात, ओम नमो जी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय सोसो वेद्या आत्मरूपा. त्यांनी असं सांगितलं का कोणाबद्दल? सोसोवेद्या म्हणजे स्वतःला जाणणाऱ्या आत्मरूप गणेशाला माऊलींनी वंदन केलेलं आहे. आपल्याला कोणाला जाणायचंय? आपल्याला जाणून घ्यायचंय. आपण जन्माला आलो आणि आपल्या आईवडिलांनी आपल्या शरीराला नावं ठेवली. कोणाचं नाव संगीता आहे, कोणाचं नाव सुजाता आहे, कोणाचं नाव देवा महाराज आहे, कोणाचं नाव दीपक महाराज आहे. पण आपलं मूळ स्वरूप काय? त्या मूळ स्वरूपाला जर ओळखलं ना आपण, बघा आपल्या घरामध्ये ज्या वेळेला एखादी व्यक्ती वारते, आहे का नाही, आता आज अभंगच आहे, वारली चिंता, वारते त्यावेळेला ती व्यक्ती आपल्या समोर असते, आहे की नाही, समोरच असते. अशी काय गोष्ट नाही त्याच्यामध्ये की जेणेकरून त्यांना आपण उठू शकत नाही, बोलू शकत नाही, बसू शकत नाही, ऐकू शकत नाही, ते पाहू शकत नाहीत. कोणती सत्ता आहे ती सत्ता? आणि ती सत्ता कोणती ती ओळखण्यासाठी संतांच्या पायाजवळ जायचंय. आता आपण ती सत्ता आपल्या शरीरात आहे म्हणून ते सगळे आलोत. पण जी सत्ता जर आपल्या शरीरातून निघून गेली ना, तर मग राम नाम आणि मग म्हणायचं, मग तो गेलेला ऐकतो का? हो, राम नाम सत आहे. जो तिरडीवर गेला तो ऐकतो का मग राम नाम सत आहे? प्रमाण दिलं. मग ती व्यक्ती आपल्या समोर असते आणि त्या व्यक्तीच्या शरीरातलं असं काय गेलं असतं की आपण त्यांना उठू शकत नाही, बोलू शकत नाही. अहो, तो आत्मा आहे ना, त्याला आपण उठू शकत नाही, बोलू शकत नाही, आहे की नाही. पण त्या आत्म्याच्या सत्तेवर सगळं चाललंय की नाही. आता तुम्ही सर्वजण त्याच्या सत्तेवर इथं आलात. ती सत्ता शरीरातून निघून गेले ना तर हे काहीच करत नाही, हे जड आहे, जड. चाले शरीर कोणाची आसते, चाले शरीर कोणाची आसते, चाले शरीर कोणाची आसते, कोण बोलवीत हरी बिन, कोण बोलवीत हरी बिन, कोण बोलवीत हरी बिन, कोण कोणाची असते, कोण बोलवितो हरिवीण, देखवी ऐकवी एक नारायण, नारायण तयाचे भजन चुको नका. पण आहे तोपर्यंत आम्हाला किती अभिमान आहे याच्यामध्ये, किती अभिमान आहे आम्हाला, आहे की नाही. म्हणतात ना, मत कर तू अभिमान जगत मे उच्च दिन का मेहमान. पण असं वाटतं का आपण अगदी थोड्या काळासाठी या भोवतलावर आपण आलेलो होत असं वाटतं का? अभिमान जात नाही आपला. पण अभिमान कधी जाईल? देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल. अरे अभिमान करू नका, कारण अभिमान जर केला ना तर असेच वाया जाणार आपण सुद्धा. आणि काळाची घागुडी कधी येईल सांगता येईल आपल्याला.
काळाची उडी पडेल बजेवा 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 सोडविना तेवा माय बाप सोडविना तेवा माय बाप सोडविना तेवा माय बाप काळाची उडी पडेल बजेवा काळाची उडी पडेल बजेवा काळाची उडी पडेल बजेवा काळाची उडी पडेल बजेवा ओ काळाची उडी पडेल बजेवा काळाची उडी पडेल बजेवा काळाची उडी पडेल बजेवा काळाची उडी पडेल बजेवा पडेल बजेवा पडेल काळाची उडी कधी पडेल हे सांगू शकत नाही आपण. नाथ महाराज सुद्धा सांगतात घडी घडी काळ वाट याची पाय अजून किती आहे अवकाश. असा जो काळ आहे तो टपलेला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये उदाहरण आहे त्या सापाला गिळले पाठीमाग आधी मागे ते बेडकाला सापाने अर्धा सापाच्या तोंडात गेलेला आहे तरी ते पुढं भक्षण पाहण्यासाठी पुढे उडी मारण्याचा प्रयत्न करतो. तसं तुमचं आमचं आहे. काळ एवढा झपाट्याने आपल्या मागे लागलाय आणि या झपाट्याने लागलेल्यामध्येच आपल्याला चालू गाडी पकडायची आहे. एवढा मनुष्य जन्म आपल्याला अनमोल येतो असा मिळाला आहे. म्हणतात ना मनुष्य जन्म अनमोल है फिर से नहीं मिलेगा पका पल जो गिर पड़ा फिर से नहीं लगेगा. ओम सोम की लूट है लूटना है तो लूट ले जीवन का अंत आएगा प्राण जाएगा छूट के. तू काया नगर का सौदागर तू काया नगर का सौदागर तुझे एक दिन जाना पड़ेगा. तू काया नगर का सौदागर तू नगर का सौदागर तू काया नगर का सौदागर तुझे एक दिन जाना पड़ेगा. तू काया नगर का सौदागर तू काया नगर का सौदागर एक दिन तुझे जाना पडेगा. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया खाया पिया सुख से सोया लाख जमाना हा गमाना खोया. काय करायचंय आपल्याला. एकदा शेवटनाथ नामदेव महाराज सांगतात की शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म चुकली या वर्म फेरा पडे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि इथं येऊन आपल्याला कुठं जायचंय ना ते आपण ठरवायचंय. हा की आपल्याला जायचंय का अधोगतीला जायचंय का ऊर्ध्वगतीला जायचंय हे ठरवायचंय इथं. म्हणून या अभंगांची रचना आहे. कशासाठी ज्ञानेश्वरी कशासाठी भगवत पारायण कशासाठी सप्ते कशासाठी सुटायचं आहे आपल्याला याच्यातून सगळ्यामधून. सुटण्याचा मार्ग आहे हा. आणि जर नाही सुटलं तर मग काय पुनरपि जननम पुनरपि मरणमे पुनरपि शरणे जठरे शयनम हे संसारे फलदुस्तारे कृपया पारे भज गोविंदम भज गोविंदम. मूढमते. मग या पुनरपि संसारामध्ये आपल्याला यावं लागन जावं लागन. तुकाराम महाराज म्हणतात तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे नाही तरी काय श्वान शुकरे बापुडी. कुत्री मांजरं डुकरं व्हायचंय का आपल्याला. हा आणि जर सुटण्याचा मार्ग जर आपल्याला सुटायचा असेल तर ते एक नामस्मरणाशिवाय नाही होऊ शकत. असा जो हा भवरोग आहे हा आपल्या पाठीमागे लागलेला आहे तो सहज मिळेल का असा. असे संत जर आपल्या जीवनात आले ना तर निश्चित आपल्याला त्या गोष्टीची माहिती होऊ शकेल. पण आहेत का असे संत. आजकाल काय झालंय जगात कीर्ती व्हावी म्हणूनच संत झालेले आहेत. फक्त जगी कीर्ती व्हावी म्हणून झाले तर गोसावी. किंवा पोटासाठी संत झाले कलित बहुत. संतांना काही पडले का आजकाल आपलं. संत निखळ संत जर भेटले ना तर निश्चित आपल्याला साधू संतांच्या विचाराचा अनुभव आजही येऊ शकतो. आजही असे संत आहेत. त्यांची अभंगवाणी आपण म्हणता जागर करतो काकडा करतो है की नाही. सप्त्याला अभंग घेतो
का आज त्यांच्या विचारांवर आपण चाललोय आणि त्यांच्या विचारांवर जर चाललो म्हणतात ना निळोबाराय म्हणतात मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते गेले आदी आदी मार्ग दावुनी गेले आदी आदी मार्ग दावून गेले आधी आधी मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते दयानिधी संत ते त्यांची पंथे चालू जाता जाता त्यांची पंथे चालू जाता दयानिधी संत ते दयानिधी संत त्यांची पंथे चालू जाता मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही जर आपण संतांच्या मार्गाने गेलो तर निश्चित त्याचा अनुभव आपल्याला येऊ शकतो याच देई याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा असे संत जर भेटले तर निश्चित आपण त्या ब्रह्मरसाच्या याच्यापर्यंत पोहोचू शकतो पण असे संत आजकाल म्हणतात ना की खूप कमी संत आहेत म्हणतात बहु अवघड आहे संत भेटी परिजग जेठी करुणा केली बहु अवघड आहे संत भेटी एक म्हणतात ना ब्रह्म सर्वागत सदा सम जेथे आणू नाही विषम ऐसे जाणती ती अति दुर्गम आणि तयाची भेटी झाली भाग्य परम पण ऐसे चंद्रामृत सुखे सेवगी रवी असता जाता धरवेल रवी जाता धरवे बाई हा हिळा सागर तरवेल ऐसा हिळा सागर तरवेला परित्या साधूची भेट न होईगा ऐसे कैसे आने भेट तिथे साधू ऐसे कैसे आने भेट तिथे साधू परिचय साधू से भेटे न होईगा ऐसे कैसे न भेटतील साधू ऐसे कैसे न भेटतील साधू सुखे चंद्रामृत सेवविल एका वेळा चंद्राचा अमृत तुम्हाला सेवन करता येईल बाह्य सागर तरुण जाता येईल रवी असता जाता येईल तो पकडायला हनुमंतराय गेले होते पण त्या साधूची भेटी होणं खूप अवघड आहे म्हणून म्हटले बहु अवघड आहे संत भेटी परी त्या साधूची भेटी ना होईल गा आद्य शंकराचार्य सांगतात की एक तर मनुष्य जन्म मिळणं खूप अवघड आहे त्याच्यामध्ये तुमचं मुमुक्षत्व तयार होणं खूप अवघड आहे आणि अशा कृपाळू साधूची भेट जे ब्रह्मनिष्ठ आहे श्रोत्री आहे त्या साधूची भेट होणं खूप अवघड आहे आणि साधूची भेट व्हायला ना आपलं पूर्व पुण्य उदयाला यावं लागतं जर आपल्या संचितात असेल ना म्हणतात ना जन्माचे ते मूळ पाहिले शोधूनी दुःखासी कारण जन्म घ्यावा पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी आणि नरद्या येऊनी हानी केली अशा साधूची भेट व्हायला आहे ना तुमचं पुण्य असावं लागतं पुण्य फळले बहुत दिवसा पुण्य फळले बहुत दिवसा फळले बहुत देवता पुण्य फळले बहुत देवता हा भाग्य उदयाचा ठसा भाग्य उदयाचा ठसा भाग्य उदयाचा ठसा भाग्य
उदयाचा ठसा झालो सन्मुख तो तैसा झालो सन्मुख तो तैसा झालो सन्मुख तो कैसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो संत चरण पावलो संत चरण पावलो संत चरण पावलो आजी फिटले माझे कोडे आजी फिटले माझे कोडे आजी फिटले माझे कोडे आजी फिटले माझे आजी फिटले माझे कोडे आजी फिटले माझे कोडे आजी फिटले माझे कोडे आजी फिटले माझे कोडे. तुकाराम महाराज म्हणतात माझं पुण्य उदयाला आलं, पुण्य पळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. आज काय झालं, माझं कोडं फिटलं. कुठं फिटलं त्यांचं कोडं? ओतुरात येऊन. हा मग बोले, चैतन्य विजय ग्रंथात सांगतात, मग बोले रुक्मिणी कांत माझेच स्वरूप ओतुरात. हा स्वतः भगवंतानी त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांना दृष्टांत दिला. हा चैतन्य विजय ग्रंथामध्ये इथं येऊन त्यांचं कोडं फिटलं. आमचं कोडं फिटलं का? आम्ही एवढे दिवस झाले कीर्तन ऐकतोय, गुरु केलेत, नामस्मरण करतोय, काकडा करतोय, जागर करतो. हा विचार करायचंय आपण, सारासार विचार करा उठा उठी. आमचा विचार असतो ना, आमचा विचार कोणता आहे? नाशिवंतातला विचार असतो आमचा. कांदे लावायची किती घाई आहे आता आहे ना? हा कसे लावता तो कांदे? पहिल्यांदा सगळ्यांना माहिती, माझ्यापेक्षा जास्त माहिती तुम्हाला. पहिलं कांद्याचं बी टाकायचं, मग त्या वाफ्यातून आले का कांदे उपटायचे आणि दुसरीकडे लावायचे, आहे की नाही? हां मग आपल्या याच्यात काय करायचं आहे? हां जसं ते कांदे एका वाफ्यातून उपटून दुसरीकडे लावतात, तसे आपली काय करायचे? आपली देहबुद्धी आहे ना, ही काय करायची? देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनांची धरावी. आमचे तुकाराम महाराज म्हणतात, कोणाही साधनाचा न केला लाग, करणे केला त्याग देहबुद्धी. फक्त आपली देहबुद्धी घालवायची संतांच्या सान्निध्यात जाऊन. आहे ती नित्याची कामं रोज करायची आहेत आपल्याला. कर्म कोणालाही चुकलेलं नाही, चुकणारे नाही आहे, पण त्या कर्मामध्ये धर्म साधायचे आपल्याला स्वस्वरूपाचा. म्हणून कलियुगामध्ये देवाला माहिती होतं लोकांना वेळ नाही मिळणार. चालतं बोलतं साधन दिलंय, कलियुगे उद्धार हरीच्या नामे सकळांसी येते आहे अधिकार. हा चालतं बोलतं साधन आपल्याला दिलंय. त्रेतायुगासारखं, द्वापरयुगासारखं, सतयुगासारखं साधन जर असतं तो लोकांना असता का टाईम? लोकांना विचारलं ना, कीर्तनाला येता का हो, प्रवचनाला येता का? ते म्हणतात आम्हाला मरायला टाईम नाही, तुम्ही म्हणा कीर्तनाला चला. मग त्याच्यासारखं जर साधन असतं, जप तप या करायला लागले, यज्ञ करावं लागले असते, होम हवन करावं लागलं असतं त्या मागच्या युगांसारखं, तर आपला उद्धार झाला असता का? मग साधू संतांनी हा आपल्याला देह त्याच्यासाठी दिलाय, जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, तयाच करीन चिंतन, जगजीवन नारायण, गायीन गुण तयाचे, हा जीव दिला दान, त्याच करीन चिंतन, जगजीवन नारायण, गायीन गुण तयाचे, जेने हा जीव दिला दान, जीव दिला दान, तयाच करीन चिंतन,
गायीन तयाचे. गातो का हो आम्ही? आम्ही तर एक नंबरला बाड आहे की नाही. आम्हाला वेळ नाही आहे कीर्तन ऐकायला, प्रवचन ऐकायला, ज्ञानेश्वरी वाचायला, आहे की नाही. वेळ नाही आणि म्हणायचं तयाचे गुण गायीनं. आणि आता कांदे लावायला किती रोज आहे? 600 700 आहे की नाही. कितीची ड्युटी असती. लोक म्हणतात ना मला मारा वेळ नाही. अहो हे हिताचं आहे का? हे हिताचं आहे आपल्या? का ह्या पुनरपीच्या राड गाडग्यामध्ये आपल्याला यायचंय? किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, म्हणून हा जीव भ्याला आणि शरण गेला विठोबासी. घाबरून शरण गेला. पण आम्ही घाबरून कामं सोडत नाहीत आमची. कांद्याला काय मिळाला पाहिजे? भाव. लावलं म्हणजे झालं का हो? अहो किती काय काय त्याला डोस द्यावे लागतात, त्याला पाणी भरावं लागतं, खतं टाकावं लागतात, वेळोवेळी टायमिंग, तारखा वगैरे सगळं लिहिलेलं आहे. त्याच्या सगळं लिहिलेलं आहे. इकडं कुठं आमचा परमार्थात भाव आहे? आम्ही रोज काकडा करतो, जागर करतो, काय काय करतो आम्ही. पण आहे का इकडं काही? काही न लगे का भावाची कारण, काही न लगे का भावाची कारण, काही न लगे का भावाची कारण, काही न लगे का भावाची कारण. तुका मन होना विठोबाची, तुका मन होना विठोबाची, करिता बरोबरी दूरवत दूरी, करिता बरोबरी दूरवत दूरी, करिता बरोबरी दुरावली दोरी, करिता बरोबरी दुरावली दूरवत दूरी हो. काही न लगे एक भावाची कारण, पाहत असे आन विठोबाची. पण आमच्याकडं नाही हो तेवढा वेळ. वेळ नाही तेवढा भाव द्यायला आमच्याकडं. बाकीच्या गोष्टींसाठी आमच्याकडं वेळ आहे, पण ह्या गोष्टीसाठी परमार्थामध्ये जो भाव पाहिजे ना तो नाही आमच्याकडे. आणि त्या भावाचाच परमार्थ हे करा. म्हणतात ना भावे विन देव न कळे निसंदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. भाव बळे आकळे, एरवी ना कळे, करतळी आवळे तैसारी. देवाला कशाने आकळता येतं? फक्त भावाने. आणि त्या भावाचाच दुष्काळ आहे आमच्याकडं. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. शुद्ध झाला ज्याचा भाव, दुरी नाही देव त्याला. ज्याचा भाव शुद्ध झाला ना त्याला देव दूर नाहीये. पण तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगतात, सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही, सारा अवघे गबाळ डोळ्या आडील पडळ. शुद्ध भावाविन जो जो केला तो तो क्षीण येशीन. लोक म्हणतात आम्ही उपवास करतो, आम्ही तापास करतो, आम्ही पंढरीची वारी करतो, आळंदीची वारी करतो, हे सगळं सांगतात ते. पण जो भाव येतो आहे का आपल्याकडं? आणि तो भाव कशाने येईल हो? ते नाम जर आपल्याला मिळालं ना आपल्या मूळ स्वरूपाचं. माऊली सांगतात, मनोनी जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सजे शाखा पल्लव संतोषती. मूळ आपल्याला पकडायचे. मुळाला जर पाणी घातलं तर झाडं टवटवीत होणार आहे. पण आम्ही कंची भक्ती करतो? आमची वरवरची भक्ती चालू आहे ना, म्हणून आमचा देव अनुभवाला येत नाही. साधू संतांचे विचार आम्हाला अनुभवाला येत नाही. तो अनुभव यायचा असेल तर मुळाला पुजलं पाहिजे. मग मूळ स्वरूप आहे ना आपलं, तो आपला आत्मदेव आहे.
ज्ञानदेव म्हणे भाचा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. देव देव म्हणून व्यर्थ का हिंडसी, निज देव जानसी मुळी कोण. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही. आणि मग माऊली सांगतात ज्ञानदेव म्हणे कोणाला भाजा, आत्मदेवाला. देव आहे देव आहे, हृदय मंदिर शोधून पाये. माऊली हृदय मंदिर शोधून पाये, हृदय मंदिर शोधून पाये. देव आहे देव आहे, हृदय मंदिर शोधून पाहे. मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, भरून उरला चराचरी. वरुणी उरला चराचरी. देव नटला नाना परी, भरून उरला चराचरी. माऊली भरून उरला चराचरी. देव नटला नाना परी, भरून उरला चराचरी. ओ देवा नटला नाना परी, वरुणी उरला चराचरी. वरुणी उरला चराचरी. वरुणी उरला चराचरी. जनाबाई महाराज सांगतात देव आहे, दुयुक्ती करून सांगतात, दोनदा म्हणतात, दोनदा. देव आहे देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. आम्ही कुठं शोधतोय देवाला, कुठं शोधतोय? आमच्या गुरूंनी दिली का आमच्या हृदय मंदिरात ओळख करून दिली का? विचार करायचे आपण. आपण गुरु केलेत ना जीवनामध्ये, त्यांनी आपल्यातला देव जागवलाय का त्यांनी? नुसतं चाललंय उठा जागे वारे. आता जिथं जागं व्हायचंय तिथं झोपलेलेच आहेत ना. तिथं जागा व्हायचंय आपल्याला. तो आतमध्ये झोपलेला आहे, नारायण आतमध्ये झोपलेला आहे. कधीपासून? जन्माला आल्यापासून. गुरु त्याला जागं करतात, ते नामस्मरण देऊन. ती कुंडलिनी शक्ती ते जागृत करतात आपली. त्या नावाने त्याला हाक मारल्यानंतर ते मूळ स्वरूप उदयाला येतं आपलं. आणि तिथं म्हणलेले की काय म्हणलेले का, चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, उन्मणीच्या सुखात पांडुरंग भेटी देतो. तिथं चित्त लावायचंय आपलं. पण आमचं चित्त इकडं तिकडे विषयावरही भटकतंय ना, त्याच्यामुळे तिथं लागत नाही ना. अंतकरण चतुष्टयाचे 4 भागामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार आहेत. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मन आणि बुद्धीचा परमार्थ आहे, अंगबळाचा नाही परमार्थ. आमचे तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे नेनो युक्तीची आखोली, तुका म्हणे नेनो युक्तीची आखोली. तुका म्हणे नेनो युक्तीची आखोली, तुका म्हणे नेनो युक्तीची आखोली. तुका म्हणलेलो युक्तीची आखोले, तुका म्हणलेलो युक्तीची आखोले. युक्तीची आखोले, तुका म्हणलेलो युक्तीची आखोले. म्हणून ठेविली पायी डोई, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविले पाय डोई, म्हणून ठेविले पाय डोई. मज पामराये काय थोरपण, मज पामराये काय थोरपण. मज पामराये काय थोरपण, मज पामराये काय थोरपण. मज पामराये काय थोरपण, मज पामराये काय थोरपण. मज पामराये काय थोरपण, मज पामराये
आहे परमार्थ युक्तीचा. प्रपंच सुद्धा आम्ही युक्तीनेच करतो ना. म्हणतात ना, पायी तीर्थयात्रा गोडो आणि डोकं खुशाल गाण पडो. असं आहे का? नाही. तिकडे 4 रुपयाची जुडी जरी घ्यायला गेलो आम्ही मेथीच्या भाजीची, तरी आम्हाला भरपूर पारख असते, आहे की नाही? इकडे सुद्धा आपल्याला पारख करायची आहे. मन आणि बुद्धीचा विषय हा. मन आणि बुद्धीने जर आपला विचार केला ना, तर चित्त कुठं जाणार नाही आपलं. आणि चित्त त्या विषयावर येऊन थांबायला पाहिजे. मग त्या अंतःकरणापाशी तो भाव भिडला जातो आपला. आणि तो भाव भिडल्यानंतर आपल्याला त्याची अनुभूती त्या नामस्मरणाने येते. खरं त्या नामस्मरणाने. पण कसं येतं नामस्मरणाने? तुकाराम महाराजांना सुद्धा फिरत फिरत आल्यानंतर इथं त्यांना ती गोष्ट प्राप्त झाली. आणि जेव्हा गोष्ट प्राप्त झाली तेव्हा त्यांनी गर्जना केली की जे मी शोधत होतो, देव पहावयासी गेलो ते देवच होऊन ठेलो. एवढ्या वर्ष मी भक्ती करत होतो, पण माझं समाधान झालं नाही. तुका म्हणे मन झाले समाधान, देखिल्या चरण वैष्णवांचे. कधी माझं मन समाधान झालं? वैष्णवांचे चरण देखल्यानंतर. आणि ती गोष्ट जेव्हा त्यांना कळाली, आणि मग त्यांनी त्या नामाचा छंदच घेतला. म्हणले आता हा माझा नेम फिरणार नाही. कारण ते काय म्हटले? हाची नेम माता न फिरे माघा. हाची नेम माता न फिरे माघारी. हाची नेम माता न फिरे माघारी. बैसले शेजारी गोविंदाचे. बैसले शेजारी गोविंदाचे. घररी गे झाले पटराने बळे. घररी गे झाले पटराने बळे. बैसले शेजारी गोविंदाचे. बैसले शेजारी गोविंदाचे. बैसले शेजारी गोविंदाचे. घररी गे झाले पटराने बळे. घररी गे झाले पटरानी पटराने बळे. नेम झाला त्यांचा. ते म्हणले हाची नेम आता न फिरे माघारी. कारण त्यांना ओळख करून दिली ना, देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊन ठेलो. कुठं? त्यांना सगळीकडे तोच देव दिसू लागला. जळी काष्टी पाशाणी विठ्ठल जळी सळी भरला रिता ठाव नाही उरला. असा त्यांना त्या नाम जेव्हा बाबाजी चैतन्यांकडून ते नाम मिळालं आणि त्या नामाचा त्यांना छंद लागला आणि त्यांनी तो नेम म्हटले, हा नेम आता माझा माघारी फिरणार नाही. कारण मला ज्या देवाची ओळख पाहिजे होती ते समाधान माझं इथं येऊन झालं. आम्ही एवढ्या वर्ष परमार्थ करतो, आमचं झालं का समाधान? आला का साधू संतांच्या विचाराचा अनुभव आला का? एकदा ते शौचाला गेले आणि तिथं कोणी त्यांची जीभ धरली होती? हां, शौचाला गेले तिथं सुद्धा त्यांचं नामस्मरण चालू होतं. तुझा सुद्धा मामाजी भावांनी त्यांची जीभ धरली. म्हणले ही नामस्मरण करण्याची जागा आहे का? तर ते काय म्हणले? माझी मज झाली अनावर वाचा, चंद या नामाचा घेतला से. चंद या नामाचा घेतला से. माझी मज झाली अनावर वाचा, चंद या नामाचा घेतला से. चंद या नामाचा घेतला से. असं जे नामस्मरण आहे, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. कारण का? मला विषयांचा विसर पडलेला आहे. मला विषय नाही आठवत आता मला. कारण का? माझी सगळी वासना जळून भस्म झालेली. जे काही मला वाटत होतं हे वेगळं ते वेगळं ते वेगळं,
ते सगळं म्हणतात ना, वासनेचे बीज जळून जाई. जी वासना होती माझी, मी देह आहे, मी तुकाराम आहे, मी वाणी आहे, हे सगळं माझं संपून गेलं. तो वासुदेव एक मी आहे, त्या देवाची ओळख मला तुकाराम महाराजांनी करून दिली मला. म्हणून मला विषयांचा विसर पडलेला. विषय विसर पडिला निषेध ब्रह्मी ब्रह्मरस भोगतनु ब्रह्मी ब्रह्मरस भोगतनु विषय विसर पडिला निषेध ब्रह्मी ब्रह्मरस भोगतनु ब्रह्मी ब्रह्मरस भोगतनु. विषयांचा विसर पडला, विषया विसर पडला निशेष अंगी ब्रह्मरस ठसा. तो ब्रह्माचा रस मला मिळाला इथं बाबाजी चैतन्यांकडे येऊन. तो ठसावला आणि त्या ठसावल्यानंतर म्हणतात कंठी प्रेम दाटे नाही. त्यांचे ते अष्टसात्विक भाव त्यांना आवरेना देवाला भेटल्यानंतर. देवाला भेटल्यानंतर कंठी प्रेम दाटे नैनी नीरलोटे हृदयी प्रगटे रामरूप. आणि असं जे वळण हे त्यांना लागल्यानंतर नामदेव महाराज एका त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात, म्हणा आसुवे दाटली. आसुवे दाटले उभारुनी बाये आसुवे दाटले उभारुनी बाये हो आसुवे दाटले उभारुनी बाये उभारुनी बाये दाटले उभारुनी बाये नाम वाट पाहे रात्रंदिवस नाम वाट पाहे रात्रंदिवस हे नाम वाट पाहे रात्रंदिवस भेटसे केदवा माझी जीव लगा भेटसे केदवा माझी जीव लगा नाम वाट पाहे रात्रंदिवस नाम वाट पाहे रात्रंदिवस भेटसे केदवा माझी जीव लगा भेटसे माझी जीव लगा जीव लगा जीव लगा. अशी अवस्था तुकाराम महाराजांची झाली. आसुवे दाटली उभारोनिया बाये नामा वाट पाहे रात्रंदिवस. नामदेव महाराज म्हणतात भेटसी केदवा माझी या जीव लगा येई गा पांडुरंगा माय बापा कई ऐसी दशा येईल माझे अंगा चित्त पांडुरंगा झुरतसे. अशी त्यांना तळमळ लागली देवाला भेटण्याची. असं जे ते नाम आहे जे ज्या वेळेला आपल्याला गुरूंकडून मिळतं त्या नामाने आपला भाव शुद्ध होतो. आणि भाव शुद्ध झाल्यानंतर तो नामस्मरण करत 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 आपल्याला त्या भगवंताची ओळख होते. मग जिकडं तिकडं आपल्याला भगवंतमय सृष्टी झाली. तुकाराम महाराजांना तेच झालं आणि त्यांना तो विषयांचा विसर पडला आणि अश्रू त्यांच्या डोळ्यातून वाहू लागले. असे अष्टसात्विक भाव माणसाचे व्हावं लागतात. तळमळ झाले देवाला भेटण्याविषयी जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. अशी तळमळ झाली पाहिजे आपल्याला देवाला भेटण्याची. आणि ती तळमळ फक्त त्या नामस्मरणानेच होऊ शकतो. आणि मग ते उन्नी उद्गार काढले की बर्वे झाले देवा निघाले दिवाळे बाईल मेली कर्कशा दुष्काळे पिढा गेली. मग असे त्यांच्या तोंडातून उद्गार निघाले. कारण का त्या माझ्या पांडुरंगासारखा दुसरा कोणीच या जगामध्ये नाही. असा ब्रह्मरस त्यांना मिळाला आणि त्यांची सगळी पीडा काय झाली संपून गेली. या अभंगाच्या पहिल्या चरणात ब्रह्मरस घेई काढा ब्रह्मरस घेई काढा ब्रह्मरस
विठोबाचे सत्यनाम विठोबाचे सत्यनाम विठोबाचे विठोबाचे सत्यनाम विठोबाचे सत्यनाम विठोबाचे सत्यनाम ब्रह्मरस घेई काढा जिने पिडा वारेल. ते म्हटले माझ्या सद्गुरूंची भेट मला झाली आणि मला तो ब्रह्मरस मिळाला. ब्रह्मरस म्हणजे ते नाम आहे. ते नाम जर मिळालं ना आपल्याला तर आपल्या स्वस्वरूपाची ओळख होऊन आपल्या मागं ज्या असलेल्या सगळ्या दुःखाच्या पिढा आहेत त्या सर्व नष्ट होतात. कारण आपल्याला त्या स्वस्वरूपाची ओळख होते की मी ते ब्रह्मतत्व आहे. असं ते ब्रह्माचं नाम आहे. ते ब्रह्मनाम जर मिळालं ना ते कोणाला कोणाला मिळालं? ते रामाला मिळालं, ते कृष्णाला मिळालं, ते ध्रुव बाळाला मिळालं, ते प्रल्हादाला मिळालं. म्हणून म्हटले प्रल्हादासी पिता करीतो जाचनी परी पनी स्मरेतो नारायण. एवढं प्रल्हादाला त्याच्या वडिलांनी मारण्याचा प्रयत्न केला, करड्यावरून फेकण्याचा प्रयत्न केला, उकळत्या तेलात टाकण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी नारायण नामाचा जप सोडला का? नारायण नारायण श्रीमन नारायण 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 भज मन नारायण 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 भज मन नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 भगवान नारायण 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 भगवान नारायण 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 नारायण. तुका म्हणे तुझा न व्हावा विसर दुःखाचे डोंगर झाले तरी. प्रल्हादासी पिता करीतो जाचनी परीतो स्मरी म्हणे नारायण. असं जे नारायणाचं नाम आहे ते तुम्हाला मिळायला पाहिजे. आणि ते एकटा पुरतं आहे का हो? अहो सगळीकडे हा कोण नटलेला आहे? हा तोच देव नटलेला आहे. देवाची बरे देवाची बरे तुका म्हणे खरे खरे तुम्ही. तुका म्हणे सांगू किती या तो भगवंताच्या मूर्ती. प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो आहे. माऊली म्हणतात तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू का भ्रांतासी कामू विषयावरी. विषयामुळं आपल्याला इकडं तिकडं भरकटण्याची वेळ येते. पण जर आपल्या चित्ताला आणि मनाला आणि बुद्धीला तिथं लावलं ना तर विषय कुठं जाणारच नाहीत. कारण का त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण. 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 नावड जन धन माता पिता नावड जन धन माता पिता विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावड जन धन माता पिता नावड जन धन माता पिता नावड जन धन माता पिता विषय तो त्यांचा झाला नारायण. राधे राधे तो झाला नारायण. झाला नारायण झाला नारायण.
नामस्मरणाने काय होतो? विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता. पण नंतर त्यांची भूमिका काय होते? ज्या वेळेला त्यांना सद्गुरूंकडून ते नाम मिळालं त्यावेळेला त्यांची भूमिका सर्वात्मक त्या ईश्वराची झाली. कारण देव एक देशीय नाही आहे. ते स्वतः म्हटले ना, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. तो देव जर आपला केला ना तर असं सुख कुठेच नाहीये. आणि ते सुख आपण अनुभवलं पाहिजे त्या नामस्मरणाने. ज्या वेळेला त्या सुखाचा अनुभव येतो ना त्या नामस्मरणाने, त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणतात की काय करू आम्ही? सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आणि मग आनंदे निर्भय. कसलीच भीती नाही राहत तुमच्यामध्ये, कसलीच नाही. कारण का? त्या देवाला तुम्ही ओळखलं ना, जो सर्वात्मक येतो. माऊली म्हणतात तया सर्वात्मक ईश्वरा, स्वकर्म कुसुमांचिया विरा, पूजा केली हो या पारा तोषा लागी. कुठे येतो भगवंत? तो सगळीकडे. हरिपाठामध्ये सांगतात ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घन दाट हरी दिसे, भरला घन दाट. पण तो कधी दिसेल? ते नाम जर मिळालं, जे साधू संतांना मिळालं. माऊली म्हणतात ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, पण सर्वत्र दुर्लभ. असे विरळे, त्या विरळ्यामध्ये तुमचा नंबर लावून घ्या. असे संत या गावात आजही आहे तुमच्या वाडीमध्ये. आणि ते त्या सर्वात्मक ईश्वराची ओळख करून देतात. तो अनुभव तुम्ही घेऊ शकता, त्या सुखाला तुम्ही पात्र होऊ शकता. माऊली म्हणतात तरी अवधान एक वेळ दिजिये, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघडाय का. साधे संत गल्ली बोळात नाही बोलतात, प्रतिज्ञेवर बोलतात, प्रतिज्ञेवर. आणि असं जे नाम आहे ते तुम्ही घ्या. तुकाराम महाराज म्हणतात की मी ते घेतलं आणि ते वाटत सुटले. ते काय म्हणले? सेवितो हारस हरी सेवितो हारस वाटितो अनिका, सेवितो हारस वाटितो अनिका, सेवितो हारस वाटितो अनिका, सेवितो हारस वाटितो अनिका. घ्या रे हो मुनका रानभरी, हो नका रानभरी, घ्या रे हो मुनका रानभरी, अरे हो नका रानभरी. विठ्ठलवारी जाची पाऊले समान, विठ्ठलवारी जाची पाऊले समान, विठ्ठलवारी जाची पाऊले समान, विठ्ठलवारी जाची पाऊले समान. सेवितो हारस वाटितो अनिका, घ्या रे होऊ नका राणभरी, विटेवरी ज्याची पाऊले समान. ज्याला भगवंत सगळ्यांमध्ये समय कळालं ना, त्याची पाऊले समान. माऊली म्हणतात समबुद्धी घेता समान श्री हरी, शमदमावरी हरी झाला. असा भगवंत येतो, तुम्ही नामस्मरण घ्या. एका ठिकाणी सांगतात की राम म्हणताची राम होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे. राम रसाची ये चवी, तो आण रस केली सेवी. ज्याला राम रसाची चव लागली तो बाकीचा रस चवायला जाईल का? असा तो ब्रह्मरस आहे. तो जर घेतला तर म्हणतात ना, ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पत्ते सांभाळावी. मग नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, मी वल्लभ तया जवळी. या अभंगाच्या दुसऱ्या चरणात पट्टनाम विठोबाचे, पट्टनाम विठोबाचे, पट्टनाम विठोबाचे, पट्टनाम विठोबाचे, पट्टनाम विठोबाचे, पट्टनाम विठोबाचे, आणि गवाचे
म्हणतात ना, ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य पथ्य सांभाळावे. सांभाळावी. ज्याला रोग झालाय ना त्याने पथ्य धरायचं आहे. ज्याला डायबिटीज झालाय त्याने साखर खायची ना. ज्याला BP झालाय त्याने पथ्य सांभाळावं लागतात. हा, नाहीतर मग काय होतं, मग सगळं वाढलं जातं ना, आहे का नाही. मग डॉक्टरकडे गेल्यावर कळतं आपल्या शरीराची किंमत. एका 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 अवयवावर किती किती स्पेशलिस्ट आहेत ते कळतं आपल्याला मग नंतर. आणि ज्याने फुकट दिलाय त्याच्यासाठी काहीच नाही. पथ्य सांभाळा. डायबिटीज झालाय साखर खाऊ नका. BP झाली आहे आमके पथ्य धरा. आमका रोग झालाय म्हणतात ना, जन्म जन्मांतरीची पापे येती रोगाची या रूपे. मग तो रोग जर घालवायचा असेल असा भवरोग, तर आपल्याला पथ्य सांभाळलं पाहिजे ना. आता मधी कोरोना येऊन गेला तेव्हा किती पथ्य होते, किती किती काढे पेले कोण कोण. काड्यावर काढा काड्यावर काढा, आहे की नाही. हा काढा घ्यायचा. एक वेळेला जेवण कमी पण काढे जास्त झाले त्यावेळेला. कारण का, प्रतिकारशक्ती वाढली पाहिजे ना आमची. हां, अहो जो भगवंत आहे तो प्रल्हादासाठी धावून येतो, ध्रुव बाळासाठी धावून येतो, द्रौपदीसाठी धावून येतो. तुमच्यासाठी नाही येणार का हो? जनाबाईसाठी धावून येतो, माझ्या मुक्ताबाईसाठी धावून, तुमच्यासाठी नाही येणार. हां, अहो जर त्याचं नाम घेतलं, पथ्य सांभाळली, हां, असे मोठे मोठे भवरोग तो बरे करतो. ऐकोनी बहिणीची करुणा, ऐकोनी बहिणीची करुणा, ऐकोनी बळीची करुणा, ऐकोनी बळीची करुणा, ऐकोनी बहिणीची करुणा, ऐकोनी बहिणीची करुणा, ऐकोनी बळीची करुणा, ऐकोनी बळीची करुणा. धावताले यादवराना, धावताले यादवराना, राणा बहिणीची करुणा, ऐकोनी बहिणीची करुणा, ऐकोनी बळीची करुणा, ऐकोनी बळीची करुणा. ऐकोनी बहिणीची करुणा. हा, धावत आले यादव राणा. धावत आले यादव राणा. बघा नाही येणार का भगवंत धावून. हां, असं भगवंताचं नामस्मरण जर घेतलं आणि पथ्य जर सांभाळलं तर आपल्या मागं लागलेली ही पिढा आहे ना, ही तात्काळ संपून जाईल. तुकाराम महाराज म्हटले, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला. तो पद्मनाभ जिथं तुटलाय ना तिथं जोडून घ्यायचा आहे संतांकडे जाऊन. पण आजकाल काय झालेले, लोक म्हणतात की परमार्थ चालीचा आहे का रीतीचा आहे. रीतीचा असावा की नाही, का चालीचा असावा परमार्थ. हा, आहे का नाही. परंपरा असावी. म्हणतात ना की महावाक्याचे नावे गुरु कृपेचे निथावे, माता हात ठेविला थापटीला जायचा, असे भेटले पाहिजे. जो हा विश्व एक स्वप्न आहे आणि या स्वप्नामध्ये आपल्याला साधू संत जागे करण्यासाठी येतात. हा भवरोग आपल्या पाठीमागं लागलेला आहे आणि तो भवरोग आपला कशाने जाणार आहे, त्या नामस्मरणाने जाऊ शकतो. म्हणून म्हणलेले भवरोग ऐसे जाय तिथे अनिक काय शुल्लके. भवरोगाईसे जाय, भवरोगाईसे जाय, भवरोगाईसे जाय, भवरोगाईसे जाय, आईक शिल्लके, अनिक
गेल्यानंतर आपल्या मागं लागलेलं जे पाप पुण्य हे सरळ निघून जाईल. कारण म्हणतात ना, पाप ताप दैन्य जाय उठा उठी झाली या भेटी हरिदासाची. अशी हरीची भेट झाल्यानंतर आपल्या मागं लागलेलं पाप ताप सगळं जातं. आणि असं गेल्यानंतर आपल्याला जे खरं सुख आहे, जो ब्रह्मरस आहे, तो आपल्याला त्याचा अनुभव येतो. म्हणून आपण एक वेळा मोठ्या प्रेमाने त्या पांडुरंगाचं भजन करूया. विठोबा रखुमाई रखुमाई हरी विठोबा रखुमाई रखुमाई रे जे विठोबा रखुमाई ब्रह्मरस घेई काढा जेने पिडा वारेल पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे नसेवी भवरोग ऐसे जाय हानिक काय शुल्लके पथ्य नाम विठोबाचे वाचे आणि नसेवी. असं जे नाम आहे ते सगळ्यांनी घ्या. जे तुकाराम महाराजांना इथं येऊन मिळालं, जे ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथांकडनं मिळालं. आपण हरिपाठामध्ये म्हणतो, आदिनाथ उमा बीज प्रगटले मचिंद्रा लादले सहस्थिती मचिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओळला गैनी गैनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार. असं जे नाम परंपरा आहे, परंपरा लागते बरं का कोणत्या पण गोष्टीला. परंपरा जर असेल ना तर निश्चित आपण त्या स्थळापर्यंत पोहोचू शकतो. असं नाम आपल्याला मिळालं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, मला ते नाम मिळालं. आणि हे काय हो सगळं, हे आधी भौतिक जग आहे. या भौतिक जगामध्ये तुम्ही कुठेही गेलात तरी देव तुमच्या बरोबर सतत असणार आहे. तुका म्हणे नव्हे बाधा. कारण का, ती एक पंढरपूर तिकडं प्रतिष्ठान केलेलं आहे, प्रतीक केलेलं आहे. आपल्याला त्या पंढरीला जायचं आहे, पण पहिले ही पंढरी ओळखायची आहे की नाही. ही पंढरी जर ओळखली तर त्या पंढरीची ओळख आपल्याला होणार. तुकाराम महाराज म्हणतात, पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे आला गेला झडपे वाटे 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 पंढरीचे भूत मोठे आला गेला झडपे वाटे आला गेला झडपे वाटे आला गेला झडपे वाटे पंढरीचे भूत मोठे आला गेला झडपे वाटे आला गेला झडपे वाटे आला गेला झडपे पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे तेथे जाऊ नका कोणी गेले नाही आले परतुनी भाऊ खेचरीचे रान जाता वेडे होय मन. तुका पंढरीसी गेला आणि पुन्हा जन्मा नाही आला. पुन्हा जन्माला नाही येत मनुष्य. असं जे ते पण नामस्मरण आहे ते जर मिळालं ना तर साधू संत आपल्याला जन्म मरण्यापलीकडचा मोक्ष देऊन टाकतात.
माऊली म्हणतात मोक्ष देवोनी उदार. त्यांनी काय केलं? मोक्ष वाटला साधू संतांनी. काशी होय कीर तेथे वेचावे लागे शरीर तिये गावी. काय केलं? हे अविद्या विनाशू ये स्थळे पण मोक्ष पादान फळ आणि या दोन्ही केवळ ज्ञान साधन. ते साधन म्हणजे आपल्याला मनुष्य शरीर मिळाले हे साधन आहे आणि ते मोक्ष प्राप्तीचं साधन आहे. पण संतांकडे गेल्यानंतर ते जर नाम घेतलं ना निश्चित, तर निश्चित तुम्ही त्या स्थळाला पात्र होऊ शकता. असं साधन आपल्याला मिळणं गरजेचं आहे. असे संत आजही या वाडीमध्ये आहेत. तर तुम्ही ते साधन घ्या, पंढरीची ओळख करा. आणि कुठेही गेलं तरी ज्या वेळेला तुकाराम महाराजांना या सगळं जगाचा काय झाली ओळख पटली त्यांनी. ते म्हणले संसाराच्या अंगी अवघीच व्यसने पण आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. कारण का आता हे सोहळे काय झालं? त्रिभुवन विषम धोवून सांडिले. कारण का? ब्रह्मापुरी वास करणे अखंड न देखी जे तोंड विटाळाचे. आणि मग ती त्यांच्याच एकांतात राहिले तरी तुका म्हणे आम्हा एकांताचा वास आणि ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. तो ब्रह्मरसामध्ये एवढा माणूस मग्न असतो त्याला बाहेरच्या जगामध्ये काय चाललं याची खबरबात नसते. असा रस आपल्याला मिळणं गरजेचं आहे. तो रस तुकाराम महाराजांना जो भेटला तोच आज संत देऊ शकतात. आपल्या स्वरूपामध्ये आपण मग्न राहू शकतो. तो ब्रह्मरस आपल्याला मिळणं गरजेचं आहे. म्हणून ते म्हणले तुका म्हणे आम्हा एकांताचा वास किंवा लावोनी मृदुंग श्रुती टाळ घोष आणि काय सेवो ब्रह्मरस आवडीने. तो ब्रह्मरस आवडीने सेवन करा. असा रस आपल्याला म्हणतात ना. आणखीन एका ठिकाणी नाथ मला सांगतात की एका जनार्दनी समरस झाले तो रस येथे नाही. म्हणजे तो रस आपल्याला त्या संतांकडे जाऊन मिळणं गरजेचं आहे. कारण देव आणि भक्त ज्या वेळेला एकरूप होतो ना, देव भक्त दोन्ही एकरूप झाले मुळीचे संचले जैसे तैसे. देव वेगळा मी वेगळा म्हणून भक्ती होत नाही. देव आणि मी एकच आहे म्हणून भक्ती होते. ती समरस भक्ती ज्या वेळेला होती ना त्यावेळेला त्या ब्रह्मरसाचा अनुभव येऊ शकतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणले तुका म्हणे नवे बाधा. तुका म्हणे नवे बाधा. तुका म्हणे नवे बाधा बाधा. तुका म्हणे नवे बाधा. तुका म्हणे नवे बाधा. तुका म्हणे नवे बाधा. तुका म्हणे नवे बाधा. कदा भूताची पद्य नाम विठोबाचे. पद्य नाम विठोबाचे. आणि कदा आणि कदा भूताची पद्य नाम विठोबाचे. पद्य नाम विठोबाचे. अनेक वाचन अनेक वाचन सेवे. अनेक वाचन अनेक वाचन सेवी. सेवी अनेक अनेक अनेक
तुका म्हणे नव्हे बाधा अनिक कदा भूतांची. बघा असा हा सरळ सरळ अभंगाचा अर्थ. माझ्या अल्पमतीप्रमाणे जे मला जमलं ते सांगण्याचा प्रयत्न केला. का आहे सगळं साधू संतांचं आहे, आपलं काहीच नाही, ते सगळं आहे संतांचं वाङ्मय येते. आणि जे मला सद्गुरूंच्या पायाजवळ बसून जे मला प्राप्त झालं, जे मला कळलं, जे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, झालेली सेवा तुम्हा सर्व साधू संतांच्या चरणावर. अधिष्ठान आपलं दत्तात्रेय गुरु महाराज. आणि बघा आज असे गंधर्वासारखे गायन करणारे नसते तर मी काय बोलले असते. म्हणतात ना, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, बोल गंगावती स्वीकार आलं की. किंवा किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, आणि येथे माझे उरले पायिक पण. आमचे मच्छिंद्र महाराजांनी पण मृदुंगांची साथ छान दिली. आणि देव महाराजांनी मोठं केलं आम्हाला. नाही तर आम्हाला काय येतं ना, देवा महाराज जिथे असतील ना, ताई आपल्याला इकडे सेवा करायची सेवा. तसं झालेली सेवा तुम्हा सर्व साधू संतांच्या चरणावर समर्पित करून सेवेला आपण पूर्ण विराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊलीकारा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊलीकारा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊलीकारा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय. आ बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उत्तरे, पराक्रम महाराज तुम्ही, हो नाही उच्चारिला अधिकार म्या पुरा. पराक्रम महाराज तुम्ही, तुका मन ज्ञानेश्वर राका पाय पैंकी करा. पराक्रम महाराज तुम्ही.